तर मेळाव्यासाठी राज ठाकरे आता रवाना होणार आहेत। राज ठाकरेंच्या शिवतीर्थवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। शिवतीर्थ निवासस्थानावरून राज ठाकरे आता थोड्याच वेळात रवाना होतील आणि रवाना झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांचं हे सगळं अंतर आहे आणि त्यानंतर ते लगेचच सभेच्या प्रवेशद्वारावरती पोहोचतील आणि लगेचच त्यांच्या भाषणाला देखील सुरुवात होणार आहे। पोलिसांच्या हालचाली देखील आता वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अवघे काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत आणि राज ठाकरे आता आपल्या निवासस्थानावरून निघणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण राज ठाकरेंच्या या मेळाव्याच्या संदर्भातली पाहतोय। पोलिसांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसते। पोलिसांचा फौजफाटा पूर्ण रस्त्यावरती तैनात आहे आणि आता हालचाली देखील वाढलेल्या आहेत। कोणत्याही क्षणी राज ठाकरे आता शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडू शकतात। हालचाली आता वाढलेल्या आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच त्यांच्या या भाषणाला सुरुवात देखील होणार आहे। अवघ्या 2 ते 3 मिनिटात ते सभेच्या स्थळी पोहोचतील। राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष या संपूर्ण घडामोडींवरती असेल, कारण राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर ही 2 दृश्य देखील आपण पाहतोय। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील पार पडते। उद्धव ठाकरे हे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पोहोचलेले आहेत। या 2 महत्त्वाच्या घडामोडी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय। दृश्य क्रमांक 1 आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ आणि दृश्य क्रमांक 2 आहेत उद्धव ठाकरे हे एका जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करतायत। पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांची दृश्य आपण पाहतोय। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन गुढीपाडव्याच्या या मुहूर्तावर केलं जाते। दुसरीकडे मात्र राज ठाकरे आता आपल्या घरातून कोणत्याही क्षणी बाहेर पडू शकतात आणि सभेच्या स्थळाकडे या गुढीपाडवा मेळाव्याच्या स्थळाकडे रवाना होऊ शकतात। अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये हे अंतर ते पार करतील आणि कोणत्याही क्षणी ते आता घरातून बाहेर येऊ शकतात। ही दोन्ही दृश्य खऱ्या अर्थाने आपण पाहतोय। एकीकडे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करतायत आणि हे उद्घाटन देखील पार पडलेलं आहे। दुसरी दृश्य आहेत राज ठाकरेंच्या निवासस्थानाची। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन एका बाजूला पार पडतंय आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याच्या संदर्भातली अपडेट। राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ, निवासस्थानाला आकर्षक अशी सजावट देखील आज करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही क्षणी राज ठाकरे हे बाहेर पडू शकतात। तर इकडे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। उद्धव ठाकरे यासोबतच आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे या देखील आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। भूषण, ही 2 दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन एका बाजूला पार पडतं आहे, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे कोणत्याही क्षणी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडू शकतात। नक्कीच शुभम, एकंदर पाहिलं तर आज ठाकरे बंधूंचे 2 कार्यक्रम आहेत, एकाच वेळी आहेत आणि दोन्ही कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत। आपण सध्या पाहू शकता, सध्या तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानी आहेत आणि अगदी अवघ्या काही मिनिटात, अवघ्या काही क्षणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाहून निघतील आणि सभेच्या ठिकाणी पोहोचतील। सभेचं ठिकाण म्हणजे शिवाजी पार्क मैदान आणि त्यांचं निवासस्थान हे अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, त्यामुळे राज ठाकरे हे अवघ्या 2 ते 3 मिनिटात तिथे पोहोचतील आणि एकंदर त्यांच्या सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र अजून तरी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आपल्याला काही लगबग पाहायला मिळत आहे। अनेक कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर देखील अजूनही गर्दी करून आहेत, त्यांची एक झलक पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत। एकंदर कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आहे। राज ठाकरे यांचा जो ताफा आहे तो सध्या इथे आपल्याला सज्ज झालेला पाहायला मिळत आहे आणि एकंदर अगदी अवघ्या काही मिनिटात, अवघ्या काही क्षणामध्ये राज ठाकरे जे आहेत तिथून रवाना होतील, इथून निघतील आणि एकंदर सभेच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्या सभेला सुरुवात होईल। मात्र सध्या तरी इकडे संपूर्ण आपल्याला कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे। पोलीस जे आहेत ते अगदी कार्यकर्त्यांना काहीसं नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे, कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी
अगदी पोलीस देखील अगदी कर्तव्यदक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदर सध्या तरी संपूर्ण वातावरण जे आहे ते अगदी उत्साहमय आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो दांडगा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी अवघ्या काही क्षणात अवघ्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे जे आहेत ते त्यांच्या घरून सभेच्या ठिकाणी जायला निघतील. शुभम. ठीक आहे भूषण, महत्वाचे अपडेट या मेळाव्याच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.